आजची सकाळची सुरुवात आरुषीच्या अशा रडण्यापासून झाली होती. कारण आज असे जुने कपडे नाही तर नवे कपडे घालून पाहिजे होते. पण ती विसरून गेली होती की मी पण तिची आई आहे. तिनं किती जिद केली तर ते पूर्ण होणार नव्हती. म्हणून आखरी शेवटी असे नवे कपडे हातात घेऊन फिरली आणि थकून गेली. काल जी पूजा मांडली होती त्या पूजेजवळ जे फळं ठेवले होते ते मॅडमनं कालपासून तर आज सकाळपर्यंत पूर्ण फळं खाऊन घेतले होते. फक्त लास्ट एक ॲपल राहिलं होतं. ते लास्ट ॲपल खाणं चालू होतं. नंतर आज जास्त कामं नव्हते, फक्त दाल खिचडी बनवायची होती. म्हणून छोटंसं जे घरात साहित्य आहे त्याच्यापासून छान डाळ खिचडी बनवली. नंतर गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यासाठी तयार झालो. मस्त असं पेंडॉल टाकलं होतं, तिथं गेलो. नंतर मंदिरात गेल्यावर तर आरुषीची रिॲक्शन पाहून तर टेन्शन आलं की अशी पाहत होती सगळ्या तिथं बायांना, त्या माणसांना आणि गणपती बाप्पाला, की आपण जसं दुसऱ्या ग्रहावरूनच इथं आलो आहे आणि हे कोणीच आपल्या ओळखीचे नाही आहे, आपण वेगळा आहो आणि हे वेगळं आहे असो. नंतर गणपती बाप्पाची अशा प्रकारे मस्त स्थापना झाली. नंतर आरती झाली. प्रसादासाठी खाली बसलो. परत गर्दी झाली तर परत आम्हाला रळ येत होता. नंतर तिचं ते वागणं पाहून वर आलो. वर आल्यावर नवरबा बोलत होते की आज तुझ्यासाठी छोटंसं सरप्राईज आहे, गिफ्ट आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, दाखवा काय आहे. तर हा मस्त छान प्रकारे असा गजरा आणला होता. आणि खरंच एवढा, बाकी किती चांगलं गिफ्ट आणलं असतं तर मी जेवढी खुश नसती झाली तेवढी या गजरात मी खुश झाली. मला खरंच खूप छान वाटलं. तर थँक्यू नवरबा, कारण हा हरतालिकेच्या दिवशी मला पाहिजे होता पण त्या दिवशी भेटला नाही म्हणून नवरबानं आज मागवला होता.